हॅलो, मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी सगळ्यांना आपल्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवसाची सुरुवात आपल्या आवडीच्या कामाने झालं की मन पण प्रसन्न होतं आणि दिवस पण खूप छान जातो. झाडांना पाणी घातलं, बाल्कनी धुवून घेतली. त्यानंतर आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि जास्त काही खायची इच्छा पण नव्हती. त्यामुळं मग आज मी बनवला होता व्हेज पुलाव आणि त्याची तयारी मी आधीच करून ठेवली होती. भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या. फक्त फोडणी मारायची बाकी होती. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, हिने इतके केस मोकळे का सोडले आहेत? तर केस धुतले होते आणि ते ओले होते, त्यासाठीच मी ते ओपन ठेवले होते. आणि तशी मी काळजी घेते की जेवणात केस वगैरे पडू नये. आणि हो, माझी एक चांगली सवय आहे. बरेच लोकांची असेल ती सवय, तरी पण मी तुमच्याबरोबर ती शेअर करते. तर जसं काम होईल तसं मी वस्तू जागच्या जागी ठेवून देते आणि किचन पण लगेच क्लीन करून घेते, जेणेकरून डाग पण पडणार नाहीत आणि नंतर सगळा पसारा काढायला आपल्याला वैताग येईल. आणि थोडी जी भांडी पण असतात ती पण क्लीन करून ठेवते. म्हणजे काय होईल, जेणेकरून आपल्याला थोडं काम हलकं नंतर होईल. आणि तुम्ही पण असं करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संध्याकाळी मग आज महाराजांची जयंती होती, त्यानिमित्त भरपूर अशा मिरवणूक वगैरे होत्या. त्यातलीच एक आम्ही पाहायला गेलेलो. बघू शकताय खूप अशी सुंदर मूर्ती होती. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.